थायलंडमध्ये हजारो बदक शेतात सोडले जातात. मात्र यातून जी कमाल होते ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही हजारो बदकं भाताच्या शेतामध्ये कापणीनंतर सोडली जातात. मात्र यामागे काय लॉजिक आहे? हजारो बदकं शेतात सोडल्यानं काय होतं? बरं, अशा प्रकारची शेतीची पद्धत ही किती सस्टेनेबल आहे? भारतामध्ये देखील अशी पद्धत वापरता येऊ शकते का? आणि जगभरामध्ये अशी पद्धत कुठे कुठे वापरली जाते हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. थायलंडच्या भात शेतीमध्ये कापणीनंतर एक अजब दृश्य पाहायला मिळतं. हजारो बदकं एका शिस्तीत भाताच्या शेतामध्ये धावत सुटतात. हे दृश्य एखाद्या बदक संचलनासारखं वाटतं, पण यामागे एक मोठं विज्ञान आणि अर्थकारण आहे. याला थाई भाषेमध्ये पेड लाई थुंग असं म्हणतात, म्हणजेच शेतामध्ये धावणारी बदकं. आता या कहाणीची सुरुवात ही अनेक वर्षांपूर्वी होते, जेव्हा रासायनिक खतं आणि कीटकनाशकं ही उपलब्ध नव्हती. तेव्हा शेतकरी हे निसर्गावर अवलंबून होते. भात उत्पादक शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत होते. आणि तिकडे दुसरीकडे बदक पाळणारे जे व्यावसायिक होते ते बदकांच्या संगोपनासाठीच्या खर्चामुळे वेगळ्याच प्रकारे चिंतेत होते. त्यातूनच मग भात उत्पादक आणि बदक पाळणारे व्यावसायिक यांच्यामध्ये करार करण्यात आला आणि या करारातून ही पद्धत विकसित झाली. भात कापणी झाल्यावर बदक पाळणारे व्यावसायिक आपली बदकं शेतामध्ये आणतात, ज्यामुळे बदकांना फुकट खाद्य मिळतं आणि शेतकऱ्याला फुकट खत आणि स्वच्छता मिळते. आता फुकट खाद्य, फुकट खत हे कसं मिळतं बाबा, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी आधी हे बदकं शेतामध्ये का सोडली जातात, याचा उद्देश नेमका काय आहे ते आधी समजून घेऊया. तर भाताची कापणी जेव्हा होते, या कापणी झाल्यानंतर शेतामध्ये जे अवशेष उरतात ते स्वच्छ करण्याचं काम ही बदकं करतात. जसं की शेतातील गोगलगाई, किडे आणि इतर उपद्रवी कीटकं ही बदकं फस्त करतात. त्यामुळं कीड नियंत्रणात येते आणि फिरताना बदकं जी विष्ठा टाकतात ते जमिनीसाठी उत्तम नायट्रोजनयुक्त खत म्हणून काम करते. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक खत फुकट मिळतं. आता कापणीनंतर बदकं उरलेले भाताचे दाणे आणि गवत खाऊन ते शेत स्वच्छ देखील करतात, ज्यामुळे पुढच्या पेरणीसाठी जमीन तयार होते. बरं, आता ही पद्धत जी आहे ही किती सस्टेनेबल आहे बरं? तर याचं उत्तर काही बाबींमधून आपण ठरवू शकतो. एक तर ही पद्धत इको फ्रेंडली शेतीचा उत्तम नमुना आहे. का? तर खर्च कमी येतो, कारण शेतकऱ्याला महागड्या कीटकनाशकांवर पैसे खर्च करावे लागत नाही. बदकांमुळे कीड ही नैसर्गिकरित्या नष्ट होते, त्यामुळे अन्नामध्ये रसायनांचा अंश राहत नाही, म्हणजेच रसायनमुक्त शेती इथे होते. आता यात डबल फायदा म्हणजे काय की बदक पाळणाऱ्यांना त्यांच्या बदकांसाठी प्रोटीनयुक्त आहार मिळतो, ज्यामुळे बदकांची अंडी आणि मांस सकस होतं. बरं, आता ही युनिक पद्धत फक्त थायलंडमध्ये वापरली जाते का? तर नाही, जगभरातील इतर काही देशांमध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते. बरं, थायलंडशिवाय ही पद्धत जपानमध्ये वापरली जाते. आयगामो नावाची बदकाची जात भात शेतीमध्ये वापरली जाते. डॉक्टर ताकाओ फुरुनो यांनी ही पद्धत इथे आधुनिक स्वरूपामध्ये लोकप्रिय केली आहे. त्यानंतर चीनमध्ये देखील हजारो वर्षांपासून ही परंपरा इथे सुरू आहे. पारंपरिक पद्धत आहे ही शेतीची तिथली. तर व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया इथेही भात शेतीतील कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तिकडे युरोपमध्ये जर पाहायला गेलं तर फ्रान्समध्ये काही द्राक्षांच्या बागांमध्ये कीड मारण्यासाठी आता बदकांचा वापर हळूहळू सुरू झालाय. बरं, आता महत्त्वाचा प्रश्न, भारतात ही पद्धत वापरता येईल का? तर त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. भारतात विशेषतः दक्षिण आणि पूर्व भागामध्ये ही पद्धत खूप प्रभावी ठरू शकते. केरळच्या कट्टनाड भागामध्ये आधीपासूनच बदक पालनाचा व्यवसाय हा फार मोठा आहे. तिथे भात कापणीनंतर बदकं सोडण्याची परंपरा देखील आहे. आता पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे त्या भागामध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली तर ऑर्गॅनिक तांदळाचं उत्पादन वाढवता येऊ शकतं आणि ऑर्गॅनिक तांदळाला भावसुद्धा जास्त असतो.
त्यामुळे ही पद्धत भारतात वापरल्यास त्याचा आपल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तो म्हणजे कसा की भारतीय शेतकऱ्यांची कीटकनाशकांवरील डिपेंडन्सी आहे ती कमी होईल आणि पर्यायी उत्पन्न म्हणून बदक पालन देखील फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे भात शेती करणारे हे बदक पाळू शकतात. एक तीर दोन निशाणे. आहे ना भारी आयडिया? बरं, अशा प्रकारची बदक शेती ही केवळ एक जुनी पद्धत नाही आहे, तर भविष्यातील सस्टेनेबल शेतीचा एक मार्ग आहे. म्हणजे आता थोडक्यात बोलायचं झालं तर नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण पर्यावरणाचं रक्षण आणि शेतीचा फायदा हे दोन्ही साध्य करू शकतो, हे यातून सिद्ध होतं. तुम्हाला भात शेतीला बदकांची जोड असलेली ही युनिक पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.